अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे तालुक्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल होत असताना दिनांक 19 रोजी शहरामध्ये पुन्हा एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याची कोरोना मुक्तीकडील वाटचाल ही खंडित झालेली आहे। याशिवाय तालुक्यातील किरजवळा येथे माहेरी आलेली एक महिला तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे। शहरामध्ये पुन्हा कोरोनाने शिरकाव केल्याने चांदूर रेल्वे शहरात भीतीचे वातावरण तयार झालेले आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये वाढत असलेल्या कोरोनाची रुग्णसंख्या पाहता चांदूर रेल्वे शहर व ग्रामीण भागांमध्ये रुग्णसंख्या 11 होती। त्यापैकी 8 लोकांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली होती। उर्वरित 3 रुग्ण यांची सुद्धा प्रकृती चांगली असल्यामुळे त्यांना सुद्धा सुट्टी देण्यात येणार होती, परंतु 19 जुलै रोजी शहरात 1 तर ग्रामीण भागात 1 असा कोरोनाचा रुग्ण आढळल्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येचा जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने आपले पाय रोवण्यात सुरुवात केलेली आहे। अनेक तालुक्यांमध्ये कोरोनाने आपला प्रवेश केलेला आहे, परंतु चांदूर रेल्वेमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता। त्यामुळे चांदूर रेल्वे तालुक्यात व शहराला एक दिलासा होता, परंतु भिलटेक, लालखेड, अमदोरी व नगर परिषदेचा सफाई कर्मचारी नंतर आता शहरातील सामान्य महिला ही कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। यावेळी सदर प्रभागामध्ये फवारणी करण्यात आली व सॅनिटायझेशन करण्यात आले। यावेळी नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी, नगरसेवक महेश कलावते, आरोग्य निरीक्षक नितीन इमले, राहुल इमले, जितू कसे व पोलीस प्रशासन आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी पाहणी करून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केलेले आहे। शिवाय शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे सुद्धा आवाहन शासनाच्या वतीने करण्यात येत आहे। मी आरोग्य निरीक्षक नगर परिषद चांदुरे नितीन प्रताप इमले। आपल्या चांदुर्ले शहरात प्रभाग क्रमांक 4 येथे एक कोरोना पेशंट महिला कोरोना पेशंट आढळल्याने आम्ही नगरपालिकेतर्फे त्या एरियाला सील केलेला आहे, सर्वत्र सॅनिटाईज केलं आहे त्या एरियाला। आणि एक सांगू इच्छितो, कोरोना पेशंट सापडल्याने त्या भागातील किंवा त्या प्रभागातील कुठल्याच नागरिकांनी भीती न बाळगता त्या परिवाराला सहकार्य करावे आणि तुम्हाला कुठलीही अडचण जाणवल्यास त्याकरिता नगरपालिकेशी संपर्क साधावा। आणि शहराबाहेर किंवा घराच्या बाहेर निघताना नागरिकांनी चेहऱ्यावर मास्क लावावे व बाहेर मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळावे, दक्षता घ्यावी व शासनाने जे वेळोवेळी प्रशासनाने जे नियम दिलेले आहे त्याचे तंतोतंत पालन करावे। यावर ह्याचे पालन केल्याने आपण नक्कीच चांदूर रेल्वे कोरोनावर मात करूया। मी महेश श्याम सुंदरजी कलावटे, प्रभाग क्रमांक 4, नगरसेवक। सर्वत्र गावाच्या नागरिकांना भिण्याचे काही कारण नाही, आपण लवकरच कोरोनावर मात करू। गव्हर्नमेंटने जे निर्देश दिले त्याचे पालन करा, बाहेर जाणं कमी करा आणि कामानिमित्तानं निघालेल्या असताना तोंडाले मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा। आपण लवकरात लवकर मात करू। विदर्भ न्यूज करिता चांदूर रेल्वे येथून बंडू आठवले यांचा हा वृत्तांत।